नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बाष्पयुक्त वाऱ्याची जी गती आहे ती मित्रांनो पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मान्सून युक्त वाऱ्याची जी गती आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येत आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता सुरुवात करूया मित्रांनो मुंबई लगतच्या प्रदेशाकडून। मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार आहे, माथेरान आहे, त्यानंतर लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, निप्पाणी आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, सातारा आहे, बारामती, दौंड, इंदापूर, पुणे, चाकण, भोर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण वळूया मित्रांनो, नाशिक आहे, मनमाड आहे, पेठ आहे, घोटी आहे, अकोले आहे, श्रीरामपूर आहे, त्यानंतर मालेगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार, शिरपूर, त्यानंतर चाळीसगाव, जळगाव आहे, चोपडा आहे, त्यानंतर बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, जामखेड आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, त्यानंतर बार्शी, धाराशिव, कैज, बीड, माजलगाव, परतूर, जालना, जिंतूर, परभणी, परळी, वैजनाथ, अहमदपूर, लातूर, औसा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सोलापूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा। सोलापूर आहे, पंढरपूर आहे, त्यानंतर इकडं मोहोळ आहे, तुळजापूर आहे, अक्कलकोट आहे, इंदी आहे, त्यानंतर सिंदगी आहे या प्रदेशामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागामध्ये आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळणार नाही। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो, नांदेडचा जो प्रदेश आहे, नांदेड आहे, त्यानंतर उदगीर आहे, त्यानंतर देगलूर आहे, धर्माबाद आहे, कंधार आहे, नांदेड, बसमत, पूर्णा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला वादळी वाऱ्याचा आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगोली आहे, शेनगाव आहे, रिसोड आहे, वाशिम आहे, त्यानंतर मालेगाव, मंगरुळपीर, वाशिम, मानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, बुलढाणा आहे, चिखली आहे, मेकर आहे, लोणार आहे, त्यानंतर जाफराबाद, देऊळगाव, राजा, जालना, भोकरदन हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, भुसावळ आहे, जामनेर आहे, शेवगाव, पाचोरा, एरंडोल, त्यानंतर तोरणाळे, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद, खामगाव, बाळापूर, त्यानंतर अकोला, पातूर, मूर्तिजापूर, दर्यापूर हा संपूर्ण प्रदेश आपल्याला कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, घाटंजी, पांढरकवडा, कोल्हापूर, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नागपूर आहे, काटोल आहे, सावनेर आहे, त्यानंतर नरखेड आहे, पांडुर्णा आहे, धवलपूर आहे, रामटेक आहे, उमरेड आहे, त्यानंतर पवनी आहे, ब्रह्मपुरी, त्यानंतर चिमूर आहे, आरमोरी, गडचिरोली, कोळसा, चमरोशी, पोबुर्णा, गोंडपिंपरी, चंद्रपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इथे मालेवाडा आहे, त्यानंतर इकडं देवरी आहे, गडचिरोली, तिरोरा, वाराशिवनी, त्यानंतर इकडं तुमसर, भंडारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण बघितलेला आहे मित्रांनो। त्यानंतर इकडं आपल्याला ही होती मित्रांनो मध्यरात्री 11 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।